नमस्कार मित्रांनो, संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ योजना व इतर सर्व निराधार अनुदान योजनेतील लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची अपडेट आहे। मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत जानेवारी महिन्याची पेन्शन अपडेट, तसेच दिव्यांग बांधवांसाठी UDID आधार संलग्नतेसाठी कागदपत्रे लागणार आहे त्याबाबत तहसील कार्यालयातून सूचना आलेल्या आहेत। तहसीलदारांनी मोठे आव्हान दिव्यांग बांधवांसाठी केलेले आहे। तर मग काय बातमी आहे ती आपण सविस्तरपणे बघूया। मित्रांनो, या ठिकाणी आपण बघू शकता UDID आधार संलग्नतेसाठी कागदपत्रे सादर करण्याचे आव्हान जळगाव जिल्ह्यामध्ये हे आव्हान करण्यात आलेले आहे। शासनाने विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांना अनुदान थेट ऑनलाईन पद्धतीने वितरित करण्याचा निर्णय घेतला असून त्या अनुषंगाने जिल्ह्यातील संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना व इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग निवृत्ती वेतन योजनेतील दिव्यांग लाभार्थ्यांसाठी UDID कार्ड आधार कार्डशी संलग्न करणे अनिवार्य करण्यात आलेले आहे। तर मित्रांनो, आता तुमच्याकडे UDID कार्ड नसेल आणि ते आधार कार्डशी संलग्न नसेल तर तुम्हाला तुमचे पेन्शन मिळणार नाही। त्यासाठी UDID कार्ड आणि आधार कार्ड हे संलग्न करणे गरजेचे आहे। त्या संदर्भातला शासन निर्णय दिनांक 20 ऑगस्ट 2025 नुसार अंमलात आणण्यात आलेला आहे। शासन निर्णयानुसार अनुदानात वाढ झाल्यानंतर दरमहा 2500 रुपये अर्थसहाय्य घेणाऱ्या दिव्यांग लाभार्थ्यांनी आपले UDID कार्ड महाDBT पोर्टलवर संलग्न करणे आवश्यक आहे। तर मित्रांनो, आता तुम्ही म्हणसाल की आम्हाला 2500 रुपये मिळतात, मग आम्हाला काही कागदपत्रे द्यायची गरज नाही। तर असे नाही मित्रांनो, तुम्हाला 2500 रुपये जरी मिळत असेल तरीही तुम्हाला आधार कार्ड आणि UDID कार्ड हे संलग्न करणे गरजेचे आहे। त्यांनी सांगितलं आहे की अनुदानात वाढ झाल्यानंतर दरमहा 2500 रुपये अर्थसहाय्य घेणाऱ्या दिव्यांग लाभार्थ्यांनी आपले UDID कार्ड महाDBT पोर्टलवर संलग्न करायचे आहे। हे कोणते कागदपत्र लागणार आहे तर दिव्यांग प्रमाणपत्र, आधार कार्ड, UDID कार्ड तसेच बँक पासबुकच्या छायांकित प्रती सादर करणे बंधनकारक आहे। दिव्यांग प्रमाणपत्र म्हणजे काय, जे तुम्ही ऑनलाईन दिव्यांग प्रमाणपत्र असेल किंवा सर्टिफिकेट असेल तर ते दिव्यांग प्रमाणपत्र तुमचं आधार कार्ड आणि UDID कार्ड काढलेलं असेल ते UDID कार्ड तसेच बँक पासबुकच्या छायांकित प्रती सादर करणे बंधनकारक करण्यात आलेले आहे। अशा पद्धतीने कागदपत्र तुम्ही दिले तरच तुमचे आधार कार्ड आणि UDID कार्ड हे संलग्न होणार आहे। तर त्या संदर्भात ज्या लाभार्थ्यांनी अद्याप ही कागदपत्रे दिलेली नाहीत त्यांनी 28 जानेवारी 2026 पूर्वी संजय गांधी योजना शाखा रेल्वे स्टेशन रोड जळगाव येथे तात्काळ जमा करावीत। तर मित्रांनो, अशाच पद्धतीने सर्व ठिकाणी या ठिकाणी माहिती देण्यात आलेली आहे, मागवण्यात आलेली आहे। अनेक तहसील कार्यालयातून सूचना करण्यात आलेल्या आहे। तुम्हाला जर अजूनपर्यंत अशा सूचना आल्या नसतील तर तुम्ही तहसील कार्यालयात चौकशी करणे गरजेचे आहे, कारण की पुढील महिन्यात जर तुमचे पेन्शन मिळायचे असेल तर तुम्हाला ही कागदपत्रे सादर करणे आणि महाDBT पोर्टलला तुमचं UDID कार्ड हे आधार संलग्न करून घेणे गरजेचे आहे, तरच तुम्हाला पुढील 2500 रुपये मिळू शकणार आहे। त्यामुळे आता जळगाव जिल्ह्यातील लाभार्थ्यांसाठी ही सूचना काढण्यात आलेली आहे आणि 28 जानेवारी 2026 पूर्वी संजय गांधी योजना शाखेमध्ये हे कागदपत्र जमा करण्यास सांगितलेले आहे। हे कागदपत्र जमा करण्यास सांगितलेले आहे। शासनाच्या निर्देशानुसार विहित मुदतीत कागदपत्रांची पडताळणी पूर्ण न झाल्यास संबंधित लाभार्थ्याची माहिती अद्ययावत केली जाणार नाही, असे आवाहन नगरपालिका क्षेत्राच्या तहसीलदार रुपाली काळे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे। म्हणजे मित्रांनो, अशा पद्धतीने तहसीलदारांच्या मार्फत प्रसिद्धी पत्रक जारी करून सर्व दिव्यांग बांधवांना सूचना देण्यात येत आहे। तुम्हीही अजूनपर्यंत तुमचं UDID कार्ड हे महाDBT पोर्टलवर आधार संलग्न केले नसेल तर लवकरात लवकर आधार संलग्न करून घ्या। तुम्हाला सूचना आल्या नसतील तर तुम्ही तुमच्या तहसील कार्यालयात चौकशी करा, म्हणजे तुम्हाला सर्व काही माहिती मिळेल। तर मित्रांनो, अशा पद्धतीने दिव्यांग बांधवांसाठी ही महत्त्वाची अपडेट आहे आणि इतर सर्व जे लाभार्थी आहेत त्यांच्यासाठी महत्त्वाचा प्रश्न आहे। दिव्यांग लाभार्थ्यांसाठी सुद्धा महत्त्वाचा प्रश्न आहे की जानेवारी महिन्याचे पेन्शन कधीपर्यंत येतील। तर मित्रांनो, खूप आशा होती की आज GR येईल, परंतु संजय गांधी निराधार अनुदान योजनेसंदर्भात
जानेवारी महिन्याच्या पेन्शन संदर्भात कोणताही जी.आर आलेला नाही, परिपत्रक आलेले नाही आणि कोणतीही माहिती सरकारने या ठिकाणी निराधार बांधवांना दिलेली नाही. ही माहिती देणे गरजेचे होते की या तारखेपर्यंत निराधार बांधवांना पैसे मिळणार आहेत, परंतु शासनाने असे कोणतेही वेबसाईटवर किंवा पोर्टलवर किंवा जी.आरद्वारे माहिती दिलेली नाही. त्यामुळे मित्रांनो, हे पैसे कधी मिळणार या संदर्भात अजून कोणतीही शक्यता सांगितल्या जात नाही.